केंद्र सरकारनं आज एक महत्त्वाची घोषणा केली. आपल्या रब्बी हंगामातील पिकांचे हमीभाव जाहीर केले आहे. पण केंद्र सरकारनं यंदा एक हरभरा उत्पादकांची नाराजी केली आहे. कारण का? तर हरभराच्या हमीभावात केवळ 105 रुपयांची वाढ केली. या 105 रुपयांच्या वाढीसह आपल्या हरभराचा हमीभाव यंदा 5440 रुपयांवर पोहोचला आहे. पण रब्बी हंगामातील दुसऱ्या कडधान्य पिकाच्या म्हणजेच मसूरच्या हमीभावात तब्बल 425 रुपयांची वाढ केली आहे. आता मसूरचा हमीभाव 6425 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळंच हरभरा उत्पादकांवर काहीसा अन्याय झाला अशी एक चर्चा आहे. हरभरा आणि मसूरसह सरकारनं गव्हाच्या हमीभावात सुद्धा 150 रुपयांची वाढ केली आहे. तसंच मोहरीच्या हमीभावात 200 रुपयांनी आणि सूर्यफुलाच्या हमीभावात 150 रुपयांनी वाढ केली आहे. म्हणजे आता गव्हाचा हमीभाव झाला 2275 रुपये. सूर्यफुलाचा हमीभाव हा 5800 रुपयांवर पोहोचला, तर मोहरीचा हमीभाव 5650 रुपयांवर पोहोचला आहे. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. हरभरा उत्पादकांची नाराजी का केली? तर आता आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा हा कमी आहे. त्यातच धरणांमधील पाणीसाठा हा चिंताजनक पातळीवर आहे. त्यामुळं रब्बी हंगामात हरभरा उत्पादन नेमकं किती येईल, किती प्रमाणात वाढेल का घटेल हे आत्ता सांगता येत नाही. परंतु एकूण परिस्थिती ही चिंताजनक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावात यंदा चांगल्या वाढीची अपेक्षा होती, पण शेतकऱ्यांची नाराजी झाली आहे. दुसरीकडे हरभराचा भाव सध्या तेजीत आहे. आता काही जणांना वाटेल की सध्या हरभराचे भाव वाढलेले आहे त्यामुळे याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होतोय, पण असं नाही आहे. मागच्या हंगामाचा आपण विचार केला तर बाजारात हमीभावसुद्धा नव्हता. म्हणजे शेतकऱ्यांचा माल जेव्हा बाजारात येत होता तेव्हा हमीभावाच्या कमी दर होते. बहुतांश शेतकऱ्यांनी आपला माल हमीभावापेक्षा कमी भावात विकला. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी वाढलेली होती. शेतकऱ्यांचा माल विकून झाल्यानंतर बाजारात हरभराचे भाव वाढले, पण या भाववाढीचा फायदा मी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना खूपच कमी प्रमाणात मिळाला, कारण त्यावेळी शेतकऱ्यांनी हरभरा विकलेला होता. आपण आत्ताचा जरी विचार केला तर हरभराचा भाव हा जवळजवळ 6000 रुपयांच्या दरम्यान आहे. म्हणजेच यंदाचा जो हमीभाव जाहीर केला त्यापेक्षा सुद्धा जास्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती की मागच्या हंगामात वाढलेल्या दराचा आम्हाला फायदा मिळाला नाही, आम्हाला कमी भावात माल विकावा लागला. केंद्र सरकार यंदा हमीभावात चांगली वाढ करून आम्हाला काहीसा दिलासा देईल अशी अपेक्षा हरभरा उत्पादकांची होती. परंतु ही अपेक्षा सरकारनं फोल ठरवली आहे. रब्बी हंगामातील दुसरं महत्त्वाचं कडधान्य पीक आहे मसूर. मसूरच्या हमीभावात केंद्र सरकारने यंदा चांगली वाढ केली आहे. मसूरचा हमीभाव 425 रुपयांनी म्हणजे 425 रुपयांनी वाढवला आहे. दुसरीकडे हरभराचा हमीभाव कमी प्रमाणात वाढवल्यानं आणि मसूरला चांगला हमीभाव दिल्यानं त्यामुळे नाराजी वाढली आहे. केंद्र सरकारनं नेमका मसूरचा हमीभाव का वाढवला त्यामागे एक कारण सांगितलं जात आहे. आता आपण मागील काही महिन्यांपासून पाहतोय की तुरीच्या भावात चांगली वाढ झाली आहे. कारण यंदा देशात तुरीचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. देशात तुरीचा पुरवठासुद्धा कमी आहे आणि आयातसुद्धा गरजेपेक्षा कमी होते. त्यामुळे साहजिकच तुरीच्या भावात चांगली वाढ झाली आणि तुरीला काही प्रमाणात पर्याय ठरू शकतं ते म्हणजे मसूर. त्यामुळेच केंद्र सरकार मसूरच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारनं मसूर आणि तुरीची सर्व खरेदी करण्याचं आश्वासनसुद्धा शेतकऱ्यांना यापूर्वी दिलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात मसूरची लागवड वाढवावी आणि जास्त उत्पादन घ्यावं असा हेतू सरकारचा असावा. त्यामुळेच मसूरच्या हमीभावात चांगली वाढ केली असं सांगितलं जात आहे. सरकारच्या आजच्या घोषणेचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे सरकारने असं सांगितलं की हमीभाव जाहीर करताना केंद्र सरकारनं पिकाच्या उत्पादन खर्चावर शेतकऱ्यांचा काही नफासुद्धा गृहीत धरलेला आहे. म्हणजेच उत्पादन खर्च अधिक शेतकऱ्यांना नफा असं एकूण गणित करूनच हमीभाव जाहीर केले. उदाहरण द्यायचं झालं तर केंद्र सरकारच्या मते हरभऱ्याच्या 1 क्विंटल उत्पादनासाठी शेतकऱ्यांना 3400 रुपये खर्च येतो. या खर्चावर सरकारने शेतकऱ्यांसाठी 7% नफ्याची तरतूद करून 5440 रुपये हमीभाव जाहीर केला. गव्हाच्या बाबतीत बोलायचं झालं तर असंच आहे. केंद्र सरकारच्या मते 1 क्विंटल गहू उत्पादनासाठी शेतकऱ्यांना 1128 रुपये खर्च येतो. त्यावर तब्बल 102% नफा गृहीत धरून सरकारनं 2275 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सरकारच्या मते केवळ गहू आणि हरभराच नाही तर मसूर, मोहरी आणि सूर्यफूल, बार्ली या सगळ्याच पिकांसाठी सरकारनं उत्पादन खर्च अधिक नफा यासह हमीभाव जाहीर केला आहे. तो किती? तर मोहरीला उत्पादन खर्चावर 98%, मसूरला उत्पादन खर्चावर 89% आणि सूर्यफुलाला उत्पादन खर्चावर 52% नफ्यासह हमीभाव जाहीर करण्यात आला असा दावा केंद्र सरकारनं केला आहे. आता केंद्र सरकारचा हा दावा कितपत खरं आहे हे तुम्ही शेतकरी सांगू शकता. आपला एकरी किंवा आपल्या क्विंटलला उत्पादन खर्च किती येतो याचा सविस्तर मांडणी आता शेतकरी करू लागले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना नेमकं नफा किती आणि उत्पादन खर्च किती याचं गणित चांगलंच कळू लागलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार खरंच नफा देतं का गाजर दाखवतं याची माहितीसुद्धा शेतकऱ्यांना चांगलीच झाली आहे. शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं, हमीभाव म्हणजे किमान आधारभूत किंमत. म्हणजेच या किमतीपेक्षा त्या मालाला कमी भाव मिळू नये हा सर्वात किमान भाव असावा. उदाहरणार्थ हरभऱ्याची खरेदी ह्या किमान 5440 रुपयांनी व्हावी, म्हणजेच किमान भाव एवढा असावा.
पण नेमकं होतं काय, जेव्हा बाजारभावाची तुलना केली जाते किंवा विश्लेषण केले जातं तेव्हा हमीभावापेक्षा एवढा जास्त भाव मिळाला, अमुक अमुक भाव जास्त मिळाला असं एक विश्लेषण केलं जातं. मग ते कितपत योग्य आहे? हमीभाव हा तर किमान भाव आहे. कमाल भाव म्हणजे जास्तीत जास्त भाव किती असावा हे तर केंद्र सरकार ठरवत नाही किंवा कुणीच ठरवत नाही. आणि केंद्र सरकारही ठरवत नसल्यामुळं जेव्हा शेतकऱ्यांच्या हातातून माल जातो तेव्हा खरी तेजी येते. उदाहरणार्थ आपला हरभरा आहे, आपली तूर आहे. परंतु जेव्हा शेतकऱ्यांना द्यायची वेळ येते तेव्हा मात्र हमीभावाशी तुलना केली जाते. त्यामुळे शेतीमाल बाजाराचं विश्लेषण करताना किंवा दराचं विश्लेषण करताना हमीभाव हा शेतकऱ्यांसाठीचा अंतिम भाव असं नॅरेशन तयार व्हायला नको. तसंच शेतीमाल बाजाराविषयी जे काही घडामोडी घडत असतात ते आम्ही रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळं आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.